नमस्कार, मी प्रमोद सस्ते. आपण पाहताय प्रगती चळवळ. सर्व दर्शकांना दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळीचे लाडू, करंज्या, चकली निश्चितपणे चाखून झाल्यानंतर, घरातील सर्वांचा सहवास मिळाल्यानंतर दिवाळीचं आनंदमयी वातावरण, सुखसमृद्धी, ऐश्वर्य, आरोग्य या सर्वांचा एक उपभोग घेत असताना सातत्याने आपण टी व्हीवरती वेगवेगळ्या ज्या बातम्या आहेत त्या बघत असतो. थोड्याच वेळापूर्वी फलटण तालुक्यामध्ये मुख्यमंत्र्यांचं 26 तारखेला आगमन, सभा होणाऱ्या विविध विकास कामांचा जो कार्यक्रम आहे त्याची बातमी पाहण्यात आली. फलटणला मुख्यमंत्र्यांचं येणं नवीन नाही, परंतु यावेळेस थोडंसं वेगळ्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्र्यांचं आगमन होताना दिसत आहे. पाठीमागच्या वेळेस माजी खासदार श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचार सभेच्या निमित्तानं फलटणमध्ये त्यांची एक सभा झाली होती. त्या निमित्तानं ते आले होते. त्यापूर्वी गजानन चौकामध्ये ज्यावेळेस ते मुख्यमंत्री नव्हते त्यावेळेस त्यांची एक सभा पार पडली होती. त्यावेळेस त्यांच्या सभेला एक 200 ते 250 लोक पाहायला मिळाली. त्यानंतर जे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची प्रचारार्थ सभा झाली त्यावेळेस हजारो लोक त्यांच्या सभेला होते. परंतु आज परिस्थिती अशी आहे की देशाचे जे पंतप्रधान आहेत, डबल इंजिन सरकार जर पाहिलं महाराष्ट्रामध्ये, तर देवेंद्र फडणवीस यांचं जे यशस्वी शासन आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहतो. वेगवेगळ्या प्रश्नावरती त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ते प्रश्न हाताळून ते प्रश्न मार्गी लावण्याचं काम हे राज्यामध्ये केलेलं आणि येणारा पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडं एक पाहिलं जातं आहे. आणि त्यानंतर फलटण तालुक्यामध्ये ह्या विविध विकास कामांच्या कार्यक्रमाला ते येणार आहेत. ह्याच्याकडं नेमकी समाजाची किंवा नागरिकांची जी चर्चा आहे ती वेगळ्या पद्धतीची फलटणमध्ये पाहायला मिळते. लोकसभा निवडणुकीनंतर धैर्यशील मोहिते पाटील निवडून आल्यानंतर, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव झाल्यानंतर फलटणमध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची जी खेळी आहे ती रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना खेचण्याची होती. त्यात ते यशस्वी झाले. परंतु विधानसभा निवडणुकीला श्री सचिन पाटील यांच्या चेहऱ्याच्या स्वरूपात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना एक विधायक काम करणारा कार्यकर्ता पुढे आणता आला. परंतु सध्याचं फलटणचं चित्र पाहताना दुशंकू किंवा त्रिशंकू अशी परिस्थिती आहे का, तर बिलकुल नाही आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री यांना मानणारे श्रीमंत रामराजे रणजितसिंह नाईक निंबाळकर किंवा वेगवेगळ्या गटातले जे कार्यकर्ते आहेत ते त्यांच्या शब्दाला मान देणारे कार्यकर्ते आहेत. त्यामुळं येणाऱ्या या विविध विकास कामांच्या कार्यक्रमाला एकाच स्टेजवरती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व श्री माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे एकाच व्यासपीठावरती आपण पाहणार आहोत हे निश्चित.